जय हिंद. आज आपण बघणार आहोत सध्या सुरू असलेला भारत नेपाळ सीमावाद. देशामध्ये कोरोना विरोधात लढत असताना हा नवीनच प्रश्न भारत आणि नेपाळमध्ये निर्माण झालेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण याची पार्श्वभूमी, त्याचबरोबर तो कशामुळे निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर याच्यावरती उपाय आपले सरकार कशा पद्धतीने करू शकतात यावरती आपण आज बोलणार आहोत. तसं नेपाळकडे बघितलं तर नेपाळ हे भूवेष्टित राष्ट्र आहे. याच्या चारही बाजूला भूसीमा आहेत. त्याचबरोबर या राष्ट्राला बफर कंट्रीज म्हणूनही ओळखलं जातं. म्हणजे थोडक्यात एका बाजूला भारतासारखे मोठे राष्ट्र आहेत, दुसऱ्या बाजूला चीनसारखे मोठे राष्ट्र असल्यामुळे या देशाला बफर कंट्रीज म्हणूनही ओळखतात. मुघल सत्तेचं पतन झाल्यानंतर नेपाळमध्ये गोरखा शासन प्रस्थापित झाले. गोरखा हे शूर योद्धा असल्यामुळे त्यांनी आपल्या सीमांचं विस्तारीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि त्यानुसार त्यांनी गढवाल, त्याचबरोबर सिक्कीम, कुमायूं आणि तराई हे भाग आपल्या देशामध्ये सामील केले. म्हणजे पूर्वेकडे त्यांनी तीस्ता नदीपर्यंत विस्तार केला, पश्चिमेकडे त्यांनी सतलज नदीपर्यंत विस्तार केला आणि दक्षिण बाजूला अवधपर्यंत त्यांनी विस्तार केला. आणि ह्याच कारणामुळे 1814 मध्ये ब्रिटिश आणि नेपाळ यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. या संघर्षाला किंवा या युद्धाला आपण अँग्लो नेपाळ वॉर असेही संबोधतो. आणि या युद्धामध्ये नेपाळचा पराभव झाला. आणि तो पराभव का झाला? कारण ब्रिटिशांकडे चांगल्या प्रकारची शस्त्रास्त्रे होती आणि त्या शस्त्रास्त्रांच्या आधारे ब्रिटिशांनी नेपाळचा पराभव केला. इथे आपण असा विचार करतोय की त्या वेळेस ब्रिटिशांनी भारतावर वर्चस्व केलं होतं. म्हणून आपण इथे असं म्हटलेले की ब्रिटिश आणि नेपाळ यांचं युद्ध झालं. आपण इथे भारताचा विचार करतोय, परंतु त्यावेळेस भारतावरती ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. आणि त्यानुसार 1816 मध्ये नेपाळचा पराभव झाला आणि 1816 मध्येच सुगौली करार करण्यात आला. आणि ह्या करारानुसार नेपाळने ज्या भागावरती वर्चस्व निर्माण केले ते भाग पुन्हा ब्रिटिशांना देणे. मग याच्यामध्ये आपण म्हणू शकतो गढवाल, त्याचबरोबर सिक्कीम, त्याचबरोबर कुमायूं आणि तराई हे भाग पुन्हा नेपाळने ब्रिटिशांना द्यावेत अशी या करारामध्ये मांडणी केली. आणि त्यानुसार नेपाळने हे सर्व भाग ब्रिटिशांना पुन्हा परत केले. आता त्यानुसार बघितलं तर नेपाळची सीमा पश्चिमेकडे दिसते महाकाली नदीपर्यंत, त्याचबरोबर पूर्वेच्या बाजूला मेची नदीपर्यंत आणि खालच्या बाजूला त्रिवेणी नदीपर्यंत असताना दिसून येते. आणि ह्या पद्धतीने आजही आपल्याला नेपाळची सीमा असताना दिसून येते. आता इथे भारताचा विचार करू की भारताचे भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी सिक्कीम ते कैलास मानसरोवरपर्यंत यात्रा करत होते. परंतु भारत शासनाने या यात्रेकडे आपलं लक्ष दिल्यानंतर असं दिसून आलं की हा मार्ग आपल्या भाविकांसाठी अधिक अंतराचा आहे. आणि त्यानुसार भारत सरकारने यासाठी नवीन मार्ग स्वीकारला. आणि त्यानुसार कैलास सरोवर यात्रेसाठी भारताने नेपुलेक दर्या ते कैलास मानसरोवर हा मार्ग भाविकांसाठी निर्माण केला. आणि त्यानुसार या भागामध्ये असणारे जे काही अडथळे दूर करून तेथे चांगला रस्ता कसा होईल या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली. आणि त्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला त्या मार्गाला चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून संमती दिली. आणि त्या आधारे त्या भागामध्ये रस्ते झालेले आपल्याला दिसून येते. परंतु याच ठिकाणी
याच मार्गावरती नेपाळने आक्षेप घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि भारताने सुगोळी कराराचा उल्लंघन केले असं नेपाळ येथे आक्षेप घेताना आज आपल्याला दिसून येते. म्हणजे नेपाळचं असं म्हणणं आहे की लिपुयाधुरा पर्यंत नेपाळची सीमा असलेली आहे, परंतु भारताने त्या भागामध्ये रस्ते निर्माण करून सुगोळी कराराचा उल्लंघन केलेले आहेत. परंतु भारताचं इथे मत असं आहे की आमची जी काही सीमा आहे ती नेपुलेकपर्यंत आहे आणि सुगोळी करारानुसार त्या भागापर्यंतच नेपाळची सीमा असलेली दिसते. म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारच्या कराराचं उल्लंघन केलेले नाही असा या ठिकाणी भारताने आपले ठाम मत मांडले. म्हणजे पूर्वीपासून भारतातील जे काही भाविक होते ते या भागापासून तर कैलास मानसरोवरापर्यंत यात्रा करत होते आणि त्याच मार्गाने ते उपयोग म्हणजे थोडक्यात त्या मार्गाचा उपयोग करताना दिसत होते. परंतु अचानक हा संघर्ष का निर्माण झाला किंवा अचानक नेपाळने या भागावरती आक्षेप का घेतलाय हाही मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि याचाही विचार करणे गरजेचे. तसं बघितलं तर नेपाळमध्ये सध्या NCP पार्टीचं वर्चस्व असल्या किंवा ती सत्तेत असताना दिसते. म्हणजे थोडक्यात NCP म्हणजे नेपाळ कम्युनिस्ट पार्टी. जवळपास या पार्टीची विचारधारा आणि चीनची विचारधारा यांच्यामध्ये साम्य आणि एक प्रकारे चीन या विचारधारेच्या पार्टीला सहकार्य करताना इथे दिसून येते. म्हणजे जे काही भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे याच्या नकळत नेपाळला सहकार्य किंवा नेपाळला पाठिंबा देण्याचं कार्य चीन करताना इथे दिसून येते. आणि तिथले जे काही नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा यांनी भारतावर अनेक प्रकारचे आरोप लावले आणि याच्यामध्ये ते असेही म्हणतात की भारतामधून जो काही कोरोना येतोय तो चीन किंवा अमेरिकेच्या कोरोनापेक्षा घातक आहे किंवा भारत हा मुद्दामून नेपाळमध्ये कोरोना पसरवण्याचं कार्य करतोय, अशा प्रकारचे आरोप भारतावरती नेपाळने लावलेले दिसून येतात. म्हणजे भारताने एक प्रकारे कोरोना पसरवण्याच्या दृष्टिकोनातून नेपाळमध्ये कार्य केलेले दिसते असं नेपाळचे जे काही NCP पार्टी तिचे प्रमुख KP शर्मा यांनी भारतावरती आरोप केलेले आपल्याला दिसतात. मग या वादामुळे दोन देशांमध्ये संघर्ष किंवा एक प्रकारे अशांतता निर्माण झालेली आपल्याला दिसते. मग याच्यामध्ये आपण 3 मुद्दे बघितले, लिपोयाधुरा, कालापानी आणि नेपुलेक. या 3 मुद्द्यांवरून आज नेपाळ आणि भारतामध्ये संघर्ष असताना दिसतो. मग आता अचानक नेपाळमध्ये इतकी हिंमत कशी आली? त्याचं एकच कारण आहे की एक प्रकारे चीन नेपाळला सहकार्य करताना दिसून येते आणि चीन पण मोठ्या प्रमाणात नेपाळला पैसा पुरवताना आपल्याला दिसते. मग चीनची एक स्ट्रॅटेजी की छोट्या राष्ट्रांना त्यांच्या लायकीपेक्षा अधिक सहकार्य करून त्यांना कर्जबाजारीपणामध्ये टाकून एक प्रकारे त्यांना आपलं राष्ट्रहित जोपासणे आणि अशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी चीन करताना दिसून येते. मग अशा परिस्थितीमध्ये यावरती भारताला कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत हेही पण गरजेचं आहे. यामध्ये भारताने अशी एक स्ट्रॅटेजी केली गेली पाहिजे की एक प्रकारे ज्यावेळेस 2015 मध्ये मधेशी वाद नेपाळ आणि भारतामध्ये झाला होता. म्हणजे थोडक्यात नेपाळमध्ये मधेशी जातीच्या लोकांकडे नेपाळ प्रशासन दुर्लक्ष करत होते आणि यामुळेच भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये या घटकावरून वाद झाला होता. मग यावेळेस भारताने जे काही चीनकडून होणारी जी काही नेपाळकडून होणारी उत्तरेकडून दक्षिणेकडून आयात निर्यात त्यावरती निर्बंध लावले होते आणि त्यानुसार नेपाळमध्ये जाणारी जी काही आयात निर्यात ती पूर्ण
बंद करण्यात आली होती आणि त्यानुसार त्याचा मोठा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवरती झाला होता. म्हणजे नेपाळला भारताकडून एकच मार्ग आहे आणि त्या मार्गाद्वारे नेपाळ चांगल्या पद्धतीने आपल्या देशाचा विकास करू शकतो. म्हणजे तुम्ही इथे असाही विचार करणार की मग नेपाळ चीनच्या मार्गे का आपला आयात निर्यात करू शकत नाही. याच्यावरती आपण एक साधं उदाहरण बघू. एक छोटीशी वस्तू आहे, ती वस्तू समजा नेपाळने आयात केली. ती वस्तूची किंमत आहे 10 रुपये आणि ती नेपाळपर्यंत भारतामार्गे तिचे ट्रान्सपोर्ट होताना तिची किंमत नेपाळपर्यंत जाताना होते 12 रुपये. म्हणजे त्या देशाकडून जी काही वस्तू घेतली, जी आयात केली, त्या वस्तूची ओरिजिनल किंमत 10 होती, परंतु भारतातून नेपाळपर्यंत जाण्यापर्यंत तिची किंमत झाली 12 रुपये. आता जर हीच वस्तू त्याच देशाने जर चीन मार्गे पाठवली तर त्या वस्तूची किंमत जवळपास 250 रुपये होते. म्हणजे एक प्रकारे नेपाळला आयात निर्यातीच्या दृष्टिकोनातून भारतामार्गेच जी काही एक प्रकारे सुविधा आहे योग्य प्रकारची हीच दिसते. आणि त्यामुळे जर भारताने दक्षिणेकडील नेपाळची आयात निर्यातीची व्यवस्था किंवा तो मार्ग बंद केला तर नेपाळ या वादापासून किंवा जे काही नेपाळ आणि भारतामध्ये वाद निर्माण झालाय त्यामध्ये शांतता निर्माण होऊ शकते. परंतु भारत आणि नेपाळ यांचे पूर्वीपासून चांगले संबंध असल्यामुळे भारताने दुसऱ्या पर्यायाचा उपयोग करा की एक प्रकारे शांततेचे धोरण स्वीकारून नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये त्या विषयाबद्दल चर्चा होणे गरजेचे आहे. त्याच्यावरती दोन्ही देशांनी एकमत दाखवून तो भाग भारताचाच आहे असं इथे स्पष्ट व्हावे आणि हाच पर्याय नेपाळने स्वीकारा. जर असं केलं तरच हा प्रश्न मिटू शकतो. आणि जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. धन्यवाद.